पूर्णा तालुक्यातील मोजे पिंपळगाव बाळापूर येथे हनुमान मंदिर परिसरात सभामंडपाचा भूमिपूजन सोहळा गंगाखेड विधानसभेचे कार्यसम्राट आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांच्या हस्ते पार पडला। तर सोबतच 2 रस्त्यांच्या खडीकरण व मजबूतीकरणाच्याही कामाची भूमिपूजन करण्यात आले। यावेळी तालुका अध्यक्ष सुभाषराव देसाई, नगराध्यक्ष प्रतिनिधी बंटी कदम, पांडुरंग मामा बनसोडे, सर्कल प्रमुख माधवराव बनसोडे, गीताराम देसाई, महाजी देसाई, बापूराव घाटोळ, अंगद बनसोडे, धनराज बनसोडे, तोलाजी बनसोडे, माणिक वैद्य, ज्ञानेश्वर बनसोडे, माणिकराव बनसोडे, मोहन बनसोडे, पंडितराव घाटोळ, प्रल्हादराव घाटोळ, राम महाराज बनसोडे, सुदाम बनसोडे, राजेशदादा बनसोडेसह आदींची उपस्थिती होती। तर मोजे लक्ष्मीनगर येथे आमदार साहेबांचे स्वागत करण्यात आले। यावेळी बालाजी वैद्य, माणिक वैद्यसह आदींची उपस्थिती होती। काय म्हणाले पाहूया। पिंपळगाव बाळापुरात आहात, कामाचं शुभारंभ केलेला आहे, काय सांगाल? नाही, मी इलेक्शनच्या अगोदर या गावाला शब्द दिला होता किंवा निश्चित मी निवडून आल्याच्यानंतर आपणाला या सभागृहाला 50 लाख रुपये देतो असं मी जाहीर केलं होतं। आणि आता 25 लाखाचा एक पहिला एक हप्ता 25 लाखाचा दिला आहे, त्याचं उद्घाटन होतं, ते उद्घाटन झालेलं आहे। आणि 2 आता खडीकरणाचे रस्त्याचं आहे, ते एक उद्घाटन करायचं होतं, ते उद्घाटन झालेलं आहे। आणि या निमित्तानं आनंद वाटतो आणि या गावाने मला खूप भरभरून दिलं। या गावाचे मी काय ऋण चुकू शकत नाही। एवढं मोठं मला बहुमताने जवळ 1000च्या मतांनी मला याच्यामध्ये मतं केलेली आहेत त्यांनी, त्यामुळे गावाचंही खूप मनापासून आभार व्यक्त करतो। आणि दिलेला शब्द पाळला याचा जरा थोडासा अभिमान वाटतो की आपण दिलेला शब्द आपण पाळला। सर, अनेक वर्षापासून हा रस्ता रखडलेला आहे, त्याच्याबद्दल काही? हा रस्ता मंजूर आहे, आता ते होईल रस्ता, हा मंजूर आहे रस्ता। अनेक वेळा ह्या गावकऱ्यांचा काम चालू आहे। ह्या गावकऱ्यांनी आंदोलन करू पण ते गुत्तेदार काही प्रतिसाद देत नाही। नाही, आता सांगितलं काम चालू आहे। नाहीतर जर आता समजा मी आता इंजिनियरशी वगैरे बोलन देशपांडेशी, तो काय करेल काय नाही बघतो मी। जर नाही सगळं इकडे तिकडे जर वाटत असेल आपण त्याला बदलून टाकू किंवा त्याला काम करून घेऊ त्याच्याकडे। लवकरात लवकर 1-2 महिन्यामध्ये काम संपून जाईल। रस्ता जर असेल तर दळणवळणासाठी सोयीस्कर होते। अगदी पुढील काय अपेक्षा आहे सर जिल्हा परिषद पंचायत समितीच्या अनुषंगाने? आमची येणार आहे निवडून जिल्हा परिषद पंचायत समिती दोन्ही आहे। ज्या पौर्णिमेमध्ये 6च्या 6 सीट निवडून येणार आहेत मित्रमंडळाच्या। ठीक आहे, धन्यवाद सर।